सगळ्या माझ्या मित्रांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एक वेळा. बघा विद्यार्थी मित्रांनो, परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी दीपक परळीकर सर तुम्हाला आता पुन्हा आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 जॉमेट्रिक मीन काय शिकत आता आपण. जॉमेट्रिक मीन 10 क्लासचं जॉमेट्रिक मीन. बघा आता त्या 9 नंबरच्या आपले 8 पर्यंतचे गणित संपूर्ण 1.2 सेटचे 1.2 झालेले आहेत, बघून घ्यायचे. आणि आता 9 नंबरचं आणि 10 नंबरचं थोडंसं खूप कठीण आहे, परंतु तरीही आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघू आणि तुम्ही बरोबर लक्ष द्यावे. या पद्धतीचं गणित म्हणजे स्टेपचं गणित फर्स्ट टाइमच आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला पॅरलल लाईन सुद्धा दिलेले आहेत. हे 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. किती नंबरचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो? ते 10 आणि हे 9 नंबरचं एक्झाम्पल दिलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, ABC काय दिलेलं आपल्याला? ABC ट्रायंगल दिलेला आहे ना. तर त्यांनी आपल्याला जे तुम्हाला पुस्तकामध्ये मी बुक्समध्ये सांगतो बघा. इन ABC एज BD बाय सेक्टर अँगल ABC इफ ABX म्हणजे हा जो AB दिलेला हा X सांगितलेला आपल्याला त्यांनी, आणि BC जो सांगितलेला आहे म्हणजे हा BC X+5 सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. आणि AD सांगितलेला आहे X-2 आणि DC जो दिलेला आहे X+2 दिलेला आहे ना. द फाइंड द व्हॅल्यू ऑफ X म्हणजे या X ची व्हॅल्यू किती राहणार आहे? कशाची व्हॅल्यू किती राहणार आहे? X ची व्हॅल्यू म्हणजे AB ची व्हॅल्यू किती राहणार आहे? AB किती आहे तुमचा युनिट? तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. तर यामध्ये तुम्हाला सेम तेच पद्धत जी मी तुम्हाला या पहिले शिकवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तेच. तर बाय अँगल सेक्टर्स थेरम आहे की नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. मग आता आपल्याला AB सांगितलं, त्यांनी काय सांगितलं? AB अपॉन काय करसान तुम्ही? BC इज इक्वल टू AD, त्याला डिवायडेशन अपॉन D आणि C. बघा विद्यार्थी मित्रांनो, D आणि C हा D आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण यामध्ये काय करणार आहोत? पहिले संख्या भरणार आहोत आहे ना. AB किती दिलेला विद्यार्थी मित्रांनो? आपला X आहे. आणि हे किती दिलेला? X+5. BC आहे X+5. AD आपला AD X-2 इज इक्वल टू आणि DC जो दिलेला आहे डिवायडेशन मध्ये X+2 दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आता हे जे आहेत तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना सगळ्यात सोपी पद्धत, X इन ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन X+2, हे प्लस चिन्ह दिलेलं आहे, बघून घ्या आता बरोबर. त्यानंतर X-2 इन ब्रॅकेट X+5. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी स्टेप दिलेली आहे आता आपल्याला खाली एकदम मोस्ट बरोबर लक्ष द्यायचं. बघा कोणत्याही Xच्या समोर जी संख्या नसेल तर तिथं 1 आहे असं समजलं जाते. काय समजलं जाते? 1. म्हणून तुम्हाला सांगतो की 1 Xच्या समोर ही संख्या असते. तर आता आपल्याला काय करायचं आहे? या Xनी याला काय करायचं? मल्टिप्लिकेशन X इंटू म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे Xचा स्क्वेअर येईल. त्यानंतर प्लसचे चिन्ह, Xनी या 2 ला मल्टिप्लिकेशन केलं 2X येणार. काय येणार आहे? 2X. त्यानंतर म्हणजे पहिले सुरुवातीला या Xनी याला केलं आणि याच Xनी या 2 ला मल्टिप्लिकेशन केलेलं विद्यार्थी मित्रांनो बरोबर लक्षात ठेवा. Xनी पहिले या X ला केला आणि मग या Xनी 2 ला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? मल्टिप्लिकेशन. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे? या Xनी या X ला मल्टिप्लिकेशन करूया. X 1 चा म्हणजेच मी काय सांगितले तर 1 असतो म्हणजेच त्याचा काय येणार आहे? तो स्क्वेअर येणार. काय येणार विद्यार्थी मित्रांनो? स्क्वेअर. आणि हे प्लसचे चिन्ह आता आपण खाली उतरूया. त्यानंतर 2X म्हणजे 2 नी या 5 ला मल्टिप्लिकेशन करत आहे आता आपण, म्हणजे त्या 2 नी काय करायचं आता आपल्याला? मल्टिप्लिकेशन 2 नी 5 सॉरी या Xनी या 5 ला मल्टिप्लिकेशन करत आहात आपण. या Xनी या 5 ला म्हणजेच काय येणार आहे? 5X म्हणजेच काय येणार आहे? 5X. बघा Xनी पहिले या X ला मल्टिप्लिकेशन केलं, मग Xनी या 5 ला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ना. मग आता आपल्याला हे मायनसचं चिन्ह दिलेलं आहे, तर हे मायनसचं चिन्ह दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो. हे प्लसचं चिन्ह होतं, इथं प्लसचं चिन्ह आलेलं आहे.
हे मायनसचे चिन्ह आहे, इथं मायनसचे चिन्ह दाखवलं, मोठ्या संख्येचे चिन्ह ते दाखवून दिलेलं आता आपण. त्यानंतर आता 2 या पुन्हा या एक्सला जे मल्टिप्लिकेशन करत आपण 2x मल्टिप्लिकेशन केलं होतं आणि त्यानंतर जे दिलेलं आपल्याला मायनस आहे, मायनसचं चिन्ह येणार आहे इथं 2 5 चा 10, 2 5 चा 10, 2 5 चा 10, 2 5 चा काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 10. त्यानंतर एकदम बघा आता तुम्हाला आता हे इक्वल टू चिन्ह काय करणार आपण त्या बाजूला नेणार आहे, म्हणजेच ह्या संख्या संपूर्ण काय करणार आता जवळ आणि इक्वल टूच्या या बाजूला आणणार आहे. बघा x चा स्क्वेअर प्लस 2x ही संख्या त्याची तशी उतरवली आपण. आता x चा स्क्वेअर म्हणजे या बाजूने आलं म्हणजे मायनस 2x चा स्क्वेअर. त्यानंतर हे या बाजूला आलं इक्वल टूच्या या बाजूला आलं म्हणजे मायनस 5x आहे ना. मग त्यानंतर मायनस मायनस काय झालेले हे प्लस झालेले आहेत. तर 2x प्लस 10 इज इक्वल टू 0. त्या बाजूला गेल्यानंतर ती संख्या काय दाखवायची आहे 0 दाखवायची आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता बघा हा x चा स्क्वेअर आणि हा x चा स्क्वेअर हा कट झाला. काय झालेला विद्यार्थी मित्रांनो कट झाला. त्यानंतर आता तुम्हाला कट झाल्यानंतर आता हे 2x दिसलेला आहे म्हणजे हा 2x आणि हा 2x यांचं काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय करायचं विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन करायचं. मी पुन्हा सांगतो तुम्हाला बघा या 2x आणि या 2x काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 2 चा किती होतो 4x येतो. किती येतो 4x आणि हे मायनसचं चिन्ह दिलेलं आहे इथं प्लस आहे त्याच्यामुळे इथं मोठ्या संख्येचं चिन्ह उतरायचं आपल्याला. आणि त्यानंतर हे 5x हे जशीच्या तसेच राहतील. 5x जसे आहेत तसेच येणार. त्यानंतर आता हे प्लस 10 प्लस किती येणार आहे 10 इज इक्वल टू 0. आला का विद्यार्थी मित्रांनो लक्षात. हे या पद्धतीने केलं तरी चालेल, नाही तर अजून एखादी स्टेप अशी काय होते इन्क्रीज होत असते एकदम सोप्या पद्धतीने. बघा आता 4x मधून 5 गेले निगेटिव्ह येणार आहे. 4 मधून 5 गेल्यानंतर तर त्या x समोर काही नाही म्हणजे 1 आहे असं समजल्या जाते. मायनस x मायनस का राहणार x इज इक्वल टू. आता हे इज इक्वल टू या बाजूला येतील आणि हे 10 त्या बाजूला जातील म्हणजे हे मायनस 10 होणार. काय होणार आहे ते मायनस 10. म्हणजेच आता हे मायनस मायनस निघून जाणार. x बरोबर काय येणार आहे 10. x बरोबर काय येणार आहे 10. आला लक्षात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच हे मायनस मायनस प्लस झाले आणि x ही संख्या आली आणि 10 आले. म्हणजेच आपले जी ही x जो दिलेला आहे हा आपला किती येणार आहे 10 येणार आहे. किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 10 येणार. हे एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघून घ्या. नाही नशीन समजल्यास मला कमेंट करा. माझा नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. काहीच हरकत नाही. इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामवरती फॉलो करा शेअर्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा आणि फॉलो करा. तुम्ही व्हिडिओ जेवढे लाईक करसाल तेवढं मला चांगला वाटेल आणि माझ्या यूट्यूबला सुद्धा ग्रो होऊन जाणार. बघा आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 10 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलेलं आहे काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर 10 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तर समजून घ्यायचं आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो DEF हा एक ट्रँगल दिलेला आहे आणि अँगल म्हटलं तर आपण DEF हा झालेला आहे त्या बाजूचं सोडून द्यायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुन्हा एक ट्रँगल दिलेला आपल्याला PQR. काय दिलेला आतमध्ये PQR. त्याच्या आतमध्ये दिलेला आपल्याला PQR. तर आणि त्या पॉइंट मध्ये दिलेला आहे x म्हणजे x हा दाखवलेला आहे. तर आपल्याला पॅरलल लाईन दिसत आहे. बघा त्याच्यामध्ये किती ट्रँगल दिसत आहेत 3 प्रकारचे ट्रँगल मध्ये हे दिसत आहे तुम्हाला. म्हणजेच आपल्याला 1 हा 2 आणि विद्यार्थी मित्रांनो तो त्यांनी दाखवलेला आहे. तर बघा हे एक दिलेला आहे छोट्यामध्ये. त्यानंतर बघा हा एक ट्रँगल झाला तयार. त्यानंतर पुन्हा एक ट्रँगल होते त्यामध्ये असा तयार आणि हे दिलेला आहे सुद्धा. त्यानंतर पुन्हा एक ट्रँगल दिलेला आपल्याला हा सुद्धा बघा. आणि या तिन्हीचा एक्स आहे. काय आहे तिन्हीचा एक्स म्हणजे हे काय दिलेलं आपल्याला पॅरलल लाईन. ह्या काय दिलेलं आपल्याला पॅरलल लाईन आहे दिलेलं. तिन्ही याच्यामध्ये काय दिलेलं आहे पॅरलल आणि हा मध्यातला काय आहे बिंदू आहे. त्याला आपण बिंदू असं म्हणतो. म्हणजेच बघा आता याच्यामध्ये पॅरलल लाईन कोणकोणत्या. हा DE म्हणजे हा DEPR चा पॅरलल लाईन आहे. DFPR चा पॅरलल लाईन आहे. त्यानंतर QREF चा पॅरलल लाईन आहे. बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आहे की नाही. म्हणजेच आता आपल्याला त्यांनी ते पुस्तकामध्ये ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. काय करायला सांगितलेलं आहे ड्रॉ करायला सांगितलं रिकाम्या जागा
सोडवा, तर तुम्हाला रिकाम्या जागेसाठी सुद्धा येऊ शकते. तर आपण एक एक बघूया. किती पॅरलल लाईन दिलेल्या? 3. म्हणजेच याचा अर्थ आपले ट्रायंगल्स किती येतील? 3 येणार. किती येणार? 3. किती येतील विद्यार्थी मित्रांनो? 3. तर फर्स्ट टाइमला जो दिलेला प्रूफ करून आपण सोडूया. तर इन ट्रायंगल्स XDE PQ पॅरलल DE हा पॅरलल आहे. बघा हा जो दिलेला आपल्याला पॅरलल आहे की नाही? बघा P आणि Q हा DE चा पॅरलल आहे. ह्या दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. म्हणजेच बेस प्रोपेनॅलिटी थेरम इथं यूज होऊ शकतो. म्हणजेच आपण इथं यूज करू शकतो. तर त्यांनी आपल्याला बॉक्स मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पहिले सुरुवातीला इथं दिलेला आहे x, म्हणजेच तुम्ही इथं लिहू शकता XP हा XP अपॉन सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथं पाहिजे आपल्याला XP. काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? X आणि P. इथं दिलेला आपल्याला बॉक्स आहे. काय दिलेला? बॉक्स इज इक्वल टू पुन्हा XP. त्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी? Q आणि E. Q आणि E म्हणजेच या बॉक्स मध्ये आता Q आणि E. बघा Q आणि E एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. XP आहे म्हणजेच PD, त्याच पुढे वरती चालायचं म्हणजेच काय येणार इथं? PD. इथं Q आणि E दिलेला आहे म्हणजेच Q आणि X आणि Q. XQ QE. एकदम सोप्या पद्धतीमध्ये म्हणजेच हे पॅरलल लाईन झालेत दोन याच्यामध्ये. संपला बॉक्स. त्यानंतर म्हणजेच आपल्याला इथं जे दिलेलं आहे त्यांनी इक्वेशन नंबर आपण काय समजूया याला? 1 आहे की नाही? BPT थेरम म्हणजे बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण इथं यूज करत आहे बेस प्रोपोर्शनॅलिटी पॅरलल लाईनचा. त्यानंतर आपल्याला बघा आता पुन्हा हा झाला 1 नंबरला. आता सेकंड नंबरला आपल्याला सांगितलेला त्यांनी इन काय सांगितलेलं आपल्याला? आता त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये बघूया आपण. ट्रायंगल्स XEF आहे ना विद्यार्थी मित्रांनो? XEF म्हणजेच त्याला सेगमेंट जो दिलेला आहे त्यांनी, सेगमेंट हा जो दिलेला आहे सेगमेंट लिहा किंवा डायरेक्ट दाखवा तुम्ही तरी दाखवू शकता. सेगमेंट नंतर QR पॅरलल का आहे? E आणि F. म्हणजे बघा हा QR पॅरलल EF त्यांच्या समोरील येणाऱ्या ज्या पॅरलल आहेत त्या E आणि F राहणार. मग आता त्याच्यामध्येच तुम्हाला बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये चारही बॉक्स आपण भरू शकतो. XQ हा XQ Q आणि E QE बरोबर. आणि XR R आणि F. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये. याला इक्वलायझेशन नंबर किती द्यायचा आपल्याला? 2. इक्वलायझेशन नंबर 2. ओके विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये. त्यानंतर आपल्याला थर्ड नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच थर्ड नंबरला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? त्यांनी आपल्याला बघा थर्ड नंबर मध्ये फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वलायझेशन मध्ये दिलेलं सांगितलेलं आहे त्यांनी. तर सेगमेंट PRDE कन्व्हर्सेस ऑफ बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच कन्व्हर्स बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम दाखवलेला. म्हणजेच PR आणि DE. बघा PR आणि DE हा काय म्हणते तो विद्यार्थी मित्रांनो? काय म्हणते बघा. इन ट्रायंगल्स XDF सेगमेंट्स कोणता येणार आहे? सेगमेंट काय सांगितलं आपल्याला? PQ पॅरलल DF पॅरलल काय येणार आहे? D आणि E है ना? शेवटच्या याच्यामध्ये तो खालचा दिलेला आहे त्यांनी आपल्याला. आणि आता काय येणार आहे? DF PQ आणि DF PQ आणि DF. जो वरचा होता तो झालेला आपला. बघा आता 1 आणि 2च्या नंतर म्हणजेच तिसऱ्या याच्यामध्ये जो दिलेला आपल्याला आता आपण सेकंड नंबरला काढूया. सेकंड नंबरला काय? XP हे बघा X आणि P PD हा PD इज इक्वल टू आता काय काढसान तुम्ही? XR आणि XR आणि RF म्हणजेच आपल्याला
जो पॅरलल लाईन दाखवलेला आहे त्यांनी तो सेगमेंट डी पी क्यू आणि डी एफ मध्ये दाखवलेला आहे. बघा आहे की नाही, डी आणि एफ एकदम सोप्या पद्धतीमध्ये सुरुवातीलाच आपण बघितलेला आहे. हा डी पहिलेच होता तिथं दिलेला, त्यांनी ते पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. तर डी आणि एफ येतो पी क्यू आणि डी एफ. पी क्यू आणि पी क्यू सॉरी हा पी क्यू डी एफ, हा होता पी क्यू, हा डी आर. सॉरी, इथं आपल्याला पी आर पाहिजे. हा पी आर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला काय हा पी आर. पी आर आणि डी एफ म्हणजेच आपला काय आलेला आहे एक्स पी. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स पी आणि पी डी, एक्स पी आणि पी डी. पुन्हा तिसऱ्या याच्यामध्ये दिलेला एक्स आर आणि आर एफ. बघा एक्स आर आणि आर एफ, एक्स डी एफ मध्ये, एक्स डी एफ मध्ये आहे की नाही. म्हणजेच 3 याच्यामध्ये दाखवलेलं आपल्याला. तर कन्व्हर्सेशन दाखवायचं त्यांचं थर्ड मध्ये, कन्व्हर्सेशन ऑफ बेस प्रोपेबिलिटी थेरम. तुम्ही दाखवू शकता इथं सगळ्या शेवटी त्यांनी दिलेलं आहे तसं, कन्व्हर्स बेस प्रोपेबिलिटी थेरम आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये. बघा हा पहिला बॉक्स, हा दुसरा बॉक्स आणि हा तिसरा बॉक्स, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. काहीच कठीण नाही आहे. तुम्हाला वाटत असेल आकृती खूप कठीण आहे आणि आता आपल्याला येत नाही, तर या गोष्टीचा कधीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करायचा नाही. तुम्हाला येतेच, फक्त त्या गोष्टीचा थोडासा विचार करायचा आणि थोडासा शांततेत गणित सोडवायचं. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो काढून घ्या. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. जय भोलेनाथ.